आता सकाळचे 6 वाजलेत आणि आपण आता आलोय शाळेजवळ आलोय आणि सगळेजण एकत्र जाणार इकडे आणि इथून आता बसकडे जाणार. सगळी मुलं आली इकडे. आता आपण आहोत डेपोला आणि या ठिकाणी ह्या 4 गाड्या आहेत. 4 गाड्यांमधून मुलं जाणार. 4 लालपरी. इकडे द्या इकडे द्या. पडेल कॅन्टीन. नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईफ आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत PM श्री आदर्श शाळा तळेरे नंबर 1 ची सहल. आता ही सहल चालली आहे विजयदुर्ग किल्ल्यावरती. आपला ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला, स्वराज्याच्या आरमाराची पहिली राजधानी विजयदुर्ग किल्ला आणि रामेश्वर मंदिर असा हा सहलीचा उपक्रम आहे. आणि त्या ठिकाणी आता आपण चाललोय. आणि आता मी थांबलोय पडेलला. आता पडेल कॅन्टीनला आहे मी. आणि आता इथून आपण पुढे चालणार. म्हणजे सकाळपासून जो प्रवास चालू झाला ते आता साधारण 7:30 वाजलेत. आणि आता आपण पुढे चाललोय विजयदुर्गला. आणि विजयदुर्गला जाऊन पुढे कशा प्रकारे सहलीचा कार्यक्रम पार पडतो तो बघूया. टोटल 4 लालपरी आहेत. म्हणजे बघा हे गाड्या इकडे थांबल्यात. आता इकडे पडेल कॅन्टीनला थोडा टी ब्रेक घेऊन म्हणजे चहा पिऊन आपण पुढे विजयदुर्गला जाणार आहोत. या 2 गाड्या इकडे आहेत आणि या 2 गाड्या इकडे आहेत. आपण पडेल कॅन्टीनला आहोत इकडे चहा पिण्यासाठी थांबले सगळे. आता आपण पुढचा प्रवास करूया विजयदुर्गपर्यंत. साधारण 3 नंबर गाडीमध्ये बसली आणि तिचं नाव काय? प्रांजल. तिथे मैत्रीण प्रांजल आहे. सगळ्या मैत्रिणी इकडे बसले 3 नंबर गाडी. आता आपण विजयदुर्गला जाऊया. चला. नाव यशपाल प्रकाश जैतापकर. या पुढे म्हणजे ती मुलं पुढे या अजून पुढे इकडे
तुम्ही आता ज्या किल्ल्यावरती आलात ना, आपण जो आता किल्ला बघणार आहोत आपला विजयदुर्ग किल्ला, ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जलदुर्गाची राजधानी होती. कसली? जलदुर्गाची राजधानी. म्हणजे महाराजांचे जेवढे सागरी किल्ले आहेत त्याच्यातला प्रमुख किल्ला, राजधानीचा किल्ला म्हणजे विजयदुर्ग होता. तुमचं आधी पहिलं स्वागत आहे आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावरती. एवढ्या लांबून तुम्ही परळीवरून एक आपली शैक्षणिक सहल या किल्ल्यावरती काढलात. जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करेन आणि जास्तीत जास्त माहिती ऐकण्याचा किंवा लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. समजलं? जेव्हा जेव्हा आपण आता असं माहिती घ्यायला थांबू तेव्हा लाईन तोडायची आणि आपल्या भोवती एक सर्कल तयार करायचं, म्हणजे सगळ्यांना माहिती किंवा आवाज आपला पोचू शकतो. आता तुम्ही जे उभे आहात ना, तिथे नाव असलं तुम्ही जिबीचा दरवाजा. जिबीचा दरवाजा म्हणजे मुख्य किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी जो आघाडीचा दरवाजा असतो तो हा जिबीचा दरवाजा, आघाडीचा दरवाजा. ह्याचं काम काय होतं की आता जसं तुम्ही बाहेरून आलात ना, तसं त्यावेळी किल्ल्यावरती जरी कुणी बाहेरून आलं किल्ल्याच्या आतमध्ये जाण्यासाठी तर तो डायरेक्ट किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात जाऊ शकत नव्हता. इथे इमॅजिन करा, जसं तुम्ही पिक्चरमध्ये बघता, सिरियलमध्ये बघता, बरोबर ना, इथे एक मोठा लाकडी दरवाजा असायचा, त्याला एक छोटासा इथे दिंडी दरवाजा असायचा, छोटासा दरवाजा असायचा दिंडी दरवाजा. या देवडीमध्ये किल्ल्याचा आघाडीचा मावळा बसलेला असायचा. इकडे बसायसाठी जागा आहे बघा, आघाडीचा मावळा बसलेला असायचा. तो इथे चौकशी करणार, बाबा तुझ्याकडे किल्ल्यात जायचे आदेश आहे का, तुझ्याकडे काय दस्तक आहे का, परवाना आहे का आतमध्ये एंट्रीचा. ते दस्तक आदेश चेक करूनच त्याला किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात सोडलं जाणार. थोडक्यात हे त्यावेळी एक सिक्युरिटी केबिन होती. जसं तुम्ही आता मोठ्या कंपनीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये गेला तर सिक्युरिटी केबिन गेट कसं असतो तसं ही सिक्युरिटी केबिन होती. आणि इथून चौकशी केल्यानंतरच किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारात एंट्री दिली जायची. पाठीमागे तुम्ही मारुतीचं मंदिर बघितलं, बरोबर ना? येताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही यापुढे महाराजांच्या कुठल्याही किल्ल्यावर जा, किल्ला छोटा का असेल ना, महाराजांच्या किल्ल्यावरती तुम्हाला 4 गोष्टी ह्या प्रामुख्याने दिसतात. लक्षात ठेवायचं, ही महाराजांच्या किल्ल्याची प्रमुख 4 वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यावरून आपण समजू शकतो की हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे किंवा ह्याच्यावरती कधीतरी शिवाजी महाराजांचं राज्य होतं. त्यातली पहिली गोष्ट, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे पायथ्याला मारुतीचं मंदिर असतं. शक्तीची प्रेरणा आहे, मावळ्यांना शक्तीची प्रेरणा भेटली पाहिजे म्हणून महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याला मारुतीचं मंदिर असतं. किल्ल्याचं दुसरं वैशिष्ट्य महाराजांच्या म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये शिवलिंग असतं, महादेवाचं मंदिर असतं. महाराजांच्या किल्ल्याचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या आतमध्ये भवानी मातेचं मंदिर असतं. आणि चौथं आणि महाराजांच्या किल्ल्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार जो असतो तो गोमुख बांधणीचा असतो. म्हणजे तुम्ही जिथपर्यंत समोरासमोर जात नाही मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथपर्यंत तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार दिसत नाही. याला इतिहासात लपोल दरवाजे किंवा छुपे दरवाजे म्हटले जातात, दडवलेले दरवाजे म्हटले जातात. ही महाराजांच्या किल्ल्याची प्रमुख 4 वैशिष्ट्ये आहेत. ते दरवाजे असेच का बांधले जायचे ह्याचं कारण मी तुम्हाला त्या पॉईंटवरती गेल्यानंतर स्पष्ट करून सांगेन. या किल्ल्याचं नाव पूर्वी होतं घेरिया. विजयदुर्ग नाव नव्हतं. राजा भोज पासून आदिलशाहीपर्यंत या किल्ल्याचं नाव आपल्याला घेरिया असं दिसतंय. घेरिया नाव यासाठी आहे, 6 किलोमीटर पाठीमागे गिरिये नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गिरिये गावातला हा पूर्ण पाण्याने घेरलेला डोंगर होता. म्हणजे पूर्वी हा पूर्णपणे जलदुर्ग स्वरूपात किल्ला मोडायचा. 4ही बाजूने या किल्ल्याला पाणी होतं. तुम्हाला आता असे वाटेल की आम्ही इथून तर चालत आतमध्ये आलो, बरोबर ना? इथे तर जमीन आहे, पण इथे पण पूर्वी खंदक होतं. म्हणजे समुद्राचं पाणी पाठच्या खंदकाने आतमध्ये यायचं. आता खंदक कालांतराने बुजलं गेलंय, ते अजून पण त्याचे अवशेष दिसतात. आणि ते पासून पाणी आतमध्ये येऊन समोरची होडी लागण्याची जागा आहे बघा, जेटी आहे छोटीशी, इथपर्यंत ते पाणी येऊन मिळायचं. म्हणजे 4ही बाजूने पाण्याने घेरलेला असा हा घेरिया किल्ला ह्याचा उल्लेख होता. आता त्यावेळी इथून ये जा करण्यासाठी ज्या मार्गाने तुम्ही इथून आलात ना त्या दरवाजाचं नाव होतं बघा पडकोट कुष्क दरवाजा, बरोबर? या दरवाजात ना एक सर लाकडी साकव असायचा. तो लाकडी साकव खंदकावर जमिनीवर टाकायचे आणि संध्याकाळ झाले की लाकडी साकव पुन्हा ओढून घ्यायचे. म्हणजे किल्ल्याचं कॉन्टॅक्ट तोडलं जायचं. शिवाजी महाराजांच्या किल्ल्याचा तो नियम आहे, किल्ल्याचा दरवाजा सूर्योदयाला उघडा आणि सूर्यास्ताला बंद करा, हा तिकडे नियम पाळला जायचा. हा इथून तुम्हाला परत पायऱ्या दिसतात बघा, बरोबर ना? ह्या पायऱ्या ज्या होत्या या साईडच्या, हा पराकोटाळा दरवाजा आहे. पराकोटाळा दरवाजा म्हणजे पाण्यातर्फे येणारी वाट. आपला किल्ला कुठला आहे? जलदुर्ग आहे, बरोबर ना? महाराजांच्या किल्ल्यामध्ये 4 प्रकार असतात, लक्षात ठेवायचे. वनदुर्ग, गिरिदुर्ग, भुईकोट आणि जलदुर्ग. म्हणजे तुम्ही प्रतापगड नाव ऐकलात ना, हा प्रतापगड, वासोटा हे वनदुर्ग स्वरूपातले किल्ले आहेत. भुईकोट म्हणजे देवगिरी बिवगिरी सारखे किल्ले जे मैदानात आहेत, बरोबर ना?
गिरिदुर्ग म्हणजे राजगड रायगड आहेत ना आपले उंचावरचे किल्ले, ते गिरिदुर्ग डोंगरावरचे किल्ले. आणि हा आपला आहे जलदुर्ग. समजलं? मराठ्यांच्या जहाजांचा तळ खालून तव्यासारखा असायचा, फ्लॅट. बरोबर? फ्लॅट तळ असल्यामुळे आपली जहाजं जिकडे कमी पाणी आहे तिथपर्यंत पोचायची. इथे जरी जहाजं लागली तर या मार्गाने आपण आतमध्ये येऊ शकतो, या मार्गाने आतमध्ये येऊ शकतो. आणि इथे जरी कोणी आला तरी चौकशी केल्याशिवाय त्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये एंट्री नव्हती. आता तुम्ही सगळेजण या बाजूला या इथे या तटबंदीवरती जेवढे तुम्हाला पांढरे धब्बे दिसत आहेत किंवा हे खड्डे दिसत आहेत ना, हे त्यावेळेस बसलेले तोफगोळ्याचे मारे आहेत. म्हणजे शत्रूने अनेक वेळा हा आपला किल्ला जिंकण्यासाठी त्या समोरच्या खाडीवरती, ही वाघोट्यांची खाडी आहे आपली, इथून निघते ही खारेपटणपर्यंत जाते. हा त्या समोरच्या खाडीवरती आपल्या मोठमोठ्या युद्ध नौका जहाजा आणून तोफगोळ्याचा मारा आपल्या किल्ल्यावरती केला होता. पण त्यांना कधी किल्ल्याची तटबंदी कोसळली नव्हती. इंग्रजांनी आपल्या किल्ल्याचा उल्लेख इतिहासामध्ये पूर्वेकडचा जिब्राल्टर या नावाने केला. पूर्वेकडचा जिब्राल्टर का, तर इंग्लंड आणि स्पेन हे दोन देश आहेत बघा. या दोन देशांच्या मध्ये रॉक ऑफ जिब्राल्टर नावाचं एक अभेद्य पाषाण आहे, कठीण खडक आहे. ते फोडणं अशी गोष्ट आहे किंवा जिब्राल्टरची खाडी जी आहे ना, ही पोहून पार करणं अशक्य आहे. तशी त्यांना ही तटबंदी फोडणं किंवा पार करणं कठीण वाटायचं. म्हणून त्यांनी आपल्या किल्ल्याचं नाव ठेवलं होतं पूर्वेकडचा जिब्राल्टर. मग त्यानंतर हे जे खड्डे पडले होते ना, हे नंतर बुजवण्यात आलं, ते पॅचेस तयार करण्यात आले. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, ह्या तटबंदीवरती बघा भिंतीवरती तुम्हाला छोटे छोटे होल दिसत आहेत बघा, किंवा हे मोठे होल दिसत आहेत. बरोबर ना? याला ऐतिहासिक भाषेत म्हणतात जंगी. हे त्यावेळेचे गन पॉईंट आहे. तुम्ही जर कुठल्या म्युझियम मध्ये गेलात ना भविष्यात, तर जुन्या बंदुका ज्या होत्या ना, त्या लांब नळ्याच्या असायच्या. त्या लांब नळकांड्या आतून घुसून ती फायरिंग केली जायची. आर्मीचा नियम काय? साधा सोपा नियम आहे, एक गोळी एक माणूस. आर्मीचा नियम आहे. बरोबर ना? शत्रू जेव्हा तुम्हाला घेरणार, तुम्ही 5-6 महिने किल्ल्याच्या बाहेर पडू शकत नाही. मग अशा वेळी तुम्हाला आहे तेवढ्या दारुगोळा साठ्यावर आणि आहे तेवढ्या धान्य साठ्यावर किल्ला लढवायचा आहे. एक एक माणूस महत्वाचा आहे, एक एक गोळी महत्वाची आहे. जर समजा आपला मावळा या भिंतीवरती आला आणि फायरिंग केली तर शत्रूची गोळी पण त्याला लागू शकते. मग जेव्हा आपला मावळा या भिंतीच्या आतमध्ये राहणार, जिथे त्याला शत्रू दिसणार तिकडे तो नळी घुसवणार नाही, फायर करणार. म्हणजे त्याचा नेम चुकत नाही आणि गोळी पण चुकत जात नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, या जंग्यांमध्ये पण 2 प्रकार आहेत. किल्ल्यावरती आल्यानंतर फक्त इतिहासच समजतो असं नाहीये. किल्ल्यावरती तुम्हाला वास्तुशास्त्राची माहिती आहे, आर्किटेक्चरची माहिती आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगची माहिती आहे. तुम्हाला ह्या जंग्यांमध्ये 2 प्रकार दिसतात. म्हणजे हे छोटेवाले होल जे आहेत ना, ह्या सगळ्या मारगिरीचे जंगे आहेत, म्हणजे फक्त मारण्याचा उपयोग केला जायचा. आणि हे मोठे स्लोपवाले होल आहेत बघा, ह्याचा डबल उपयोग होतो. पावसाचं पाणी हे बुरुजांवरती साठता कामा नये, ते पाणी बाहेर जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तटबंदीला लागून जरी कोणी आलं तरी तुम्ही त्याला नळी घुसून फायर करू शकता. असा ह्याचा डबल उपयोग केला जायचा. याला म्हणायचं जंगी. लक्षात ठेवायचं जंगी. हा म्हणतात ना जंगी सामने झाले किंवा जंगी मारामारा झाल्या, त्यावेळी ते जंगी सामने म्हणजे धनुष्यबाण आणि बंदुकी सामने असायचे. दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही किल्ला बघताना तुम्हाला वाटतं की हे मोठे मोठे दगड उचलले कुणी, एवढी ताकद होती का माणसांच्या अंगात, तर हे दगड कुणी उठवून आणले. हा मूळचा खडक आहे, ज्याला आकार देऊन त्याच्यावरती भिंत बांधलेली आहे सगळ्या. हा किल्ला बांधताना 3 गोष्टींचा विचार करतात, नंतरच किल्ला बांधला जातो. पहिली गोष्ट विचार करतात की ज्या डोंगरावरती किल्ला बांधतोय तिकडे असे दगड किती आहेत, दगड असतील तर किल्ला बांधतात. दुसरी गोष्ट, पाण्याचे झरे आहेत का, कारण शत्रूने घेरला तरी आपण विहिरी मारून पिण्याच्या पाण्याची सोय करू शकतो. आणि तिसरी गोष्ट, जिथे किल्ला बांधतोय त्याच्या आजूबाजूला एकही उंच डोंगर असता कामा नये, ज्या डोंगरावरती शत्रू तोफ चढून तोफगोळ्याचा मारा आपल्या किल्ल्यावरती करेल. आपल्याकडे 3 गोष्टी भरपूर होत्या. म्हणून शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर याला विस्तार केला किंवा याला जलदुर्गाची राजधानी केली होती. तर मुलांना सावलीत घेऊया नेहमी लक्षात ठेवायचं, मुख्य प्रवेशद्वारावरती जी वास्तू असते बघा, त्या दरवाजावरती जी इमारत आहे ना, वरची खिडक्या दिसतात बघा, तो नगारखाना आहे. नगारखाना म्हणजे त्यावेळी अलर्ट करायचं असेल. आता तुमच्या शाळेत बघा सूचना देताना काय करतात, तुम्ही माईकचा उपयोग करता, बरोबर ना? त्यावेळी महाराजांच्या काळात माईक सिस्टीम होती का? नव्हती. मग समजा किल्ल्याला सूचना द्यायची आहेत, शत्रूने अटॅक केला आपल्यावरती, शत्रूने आक्रमण केलंय, तर ते नगारे वाजवले जायचे, एक वेगळी धून असायची.
नगारे वाजवून आपल्या मावळ्यांना सावध केलं जायचं. हा, दुसरी गोष्ट राजा येत आहेत तर एक ती वेगळी धून असायची, ते वेगळं म्युझिक असायचं, ते वाजून नगारे वाजून कळवायचे. नेहमी लक्षात ठेवायचं, मुख्य प्रवेशद्वारावरतीच नगारखाना असतो. याचं कारण काय आहे की किल्ल्याच्या आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही लोकांना तो मेसेज पास होतोय, म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरतीच नगारखाना ठेवला जायचा. आता आपण जीबीचा दरवाजा बघितला ना, तिकडे बघा एक छोटीशीच बसायची जागा होती, ज्याला मी देवडी बोललो, प्रमुख पहारेकरी बसायचं, बरोबर ना. या मुख्य प्रवेशद्वारात बघा 2 जागा जास्त मोठ्या आहेत, त्या आजूबाजूच्या त्या देवड्या मोठ्या आहेत बघा. त्याचं कारण म्हणजे मुख्य प्रवेशद्वारात पहारेकरी बसण्याची संख्या जास्त असायची, त्याच्यामुळे तुम्हाला देवडीची जागा तिथे मोठी दिसते. ह्याला पाठीमागे होल आहे बघा, ह्या भिंतीला दिसतोय ना, भिंतीत होल आहे चौकोनी. या होल मधून इथून तो लाकडी भाल टाकायचे. लाकडी दरवाजा तो आपला बंद झाला की जसं आपण दरवाजाला कडी घालतो ना, तसंच तो लाकडी भाल इथून जाऊन त्या भिंतीला क्रॉस करून, दरवाजाला क्रॉस करून समोरच्या भिंतीत जायचा. त्याला आडणं किंवा आगळ म्हणतात, जेणेकरून हत्तीने किंवा लाकडी ओंडक्याने तो दरवाजा उघडता कामा नये. हा, तुम्हाला आता इथे कोण बोलवलं होतं बघा, ती आपापसात कोणाची बुजबुज चालू होती. आता प्रश्न विचारणार तुम्हाला इथे. तुम्हाला तानाजी मालुसरे माहिती आहेत, बाजीप्रभू देशपांडे माहिती आहेत, केसाजी कंक माहिती आहेत, बरोबर ना, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला कान्होजी आंग्रे माहिती आहेत, माहिती आहे, सरखेल कान्होजी आंग्रे नाव ऐकलं नाही ना, त्यात तुमची काही चुकी नाहीये. त्याचा विषय काय माहिती आहे, तानाजी मालुसरेने जेव्हा पराक्रम केला सिंहगडावरती, बरोबर ना, तो बघायला आजूबाजूची 2 गावं होती. आजोबांकडनं तानाजी मालुसरेंच्या वीरगाथा ह्या नातवापर्यंत पोहोचल्या गेल्या, बरोबर ना. बाजीनी कशी खिंड लढवली हे आजोबांनी नातवाला सांगितलं, त्यांच्या वीरगाथा गोष्टी स्वरूपात सांगितल्या. पण कान्होजी आंग्रेने जो पराक्रम केलाय हा समुद्रामध्ये पराक्रम केला, आणि समुद्रामध्ये त्यांचा पराक्रम बघायला कोण होतं, आजूबाजूला तर कोणीच कोण नाही, लांबच लांब कोण नव्हतं. शेवटी जेव्हा आपण बघतोय की मराठ्यांचं नौदल किंवा आपलं नेव्ही एवढी स्ट्रॉंग आहे, त्याच्या आरमाराचे प्रमुख कोण होते, तेव्हा आपण इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्धी यांच्या लिखाणातून आपल्याला समजतोय की कान्होजी आंग्रे होता. म्हणून इंग्रज, डच, सिद्धी, पोर्तुगीज आपल्याला काय उल्लेख केलाय, समुद्री लुटेरे, अरेबियन पायरट, बरोबर ना, समुद्री चाचे, असा आपल्याला उल्लेख करायला दिसतोय. पण आपण आपल्या देशाच्या आणि आपल्या मातृभूमीच्या सीमांचं रक्षण करत होतो. हा, तर आपल्या नौदलाचे प्रमुख कोण होते, सरखेल कान्होजी आंग्रे, बरोबर ना. महाराजांच्या सेनेत 2 किताब मोठे आहेत, एक सरलष्कर, दुसरा सरखेल. सरलष्कर म्हणजे सेनेचा प्रमुख आणि सरखेल म्हणजे नौदलाचा प्रमुख. छत्रपतींचं काय म्हणणं होतं की ज्याचं समुद्रावरती जास्त नौदल त्याचा समुद्र, काय म्हणणं होतं शिवाजी महाराजांचं, ज्याचं समुद्रावरती आरमार, जहाज, ज्याची नेव्ही त्याचा हा समुद्र आहे. या कल्पनेतून भारतात नौदलाची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. म्हणून भारतात छत्रपती शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही किंवा भारतीय आरमाराचं जनक असं म्हटलं जातं. कारण हिंदुस्थानामध्ये अनेक हिंदू राजा होऊन गेले होते, पण कधी कोणाच्या मनामध्ये अशी कल्पना नाही आली होती की आपलं स्वतंत्र नेवल बेस समुद्रावरती हवा. छत्रपती शिवाजी महाराज एकमेव हिंदू राजा असले होते, कारण राजाने भविष्य ओळखलं होतं. जसं मुघल भारतात आले आणि नंतर देशावरती राज्य करून बसले, बरोबर ना. मुघल व्यापारासाठी आले होते पहिले, नंतर ते देशावरती राज्य करून बसले. तसंच इंग्रज, पोर्तुगीज आले, भविष्यात ते देशावरती राज्य करू शकतात हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. म्हणून शिवाजी महाराजांनी जास्त नौदल पाण्यावरती बांधलं होतं. महाराजांचा दूरदृष्टिकोन खूप मोठा होता. शिवाजी महाराजांना ठाऊक होतं 350 वर्षापूर्वी राजाने आपल्याला काय सांगितलंय की आपल्याला हिंदुस्थानाला किंवा आपल्या महाराष्ट्राला जो धोका आहे हा पाण्यातर्फे आहे. आज बघा 350 वर्षानंतर जेव्हा मुंबईवरती आता कसाबने अटॅक केला 26/11ला, कसाब कुठून आला, पाण्यात आला, बरोबर ना. तुम्हाला जन्म पण नसेल वाटतं तेव्हा, कसाब पाण्यात आला. त्या अगोदर 92-93ला साखळी बॉम्ब हल्ले झाले होते मुंबईवरती. हा सगळा आरडीएक्स कुठून आला, पाण्यात आला. मग हे शिवाजी महाराजांनी जाणलं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी 600 जहाज, किती आपल्या मराठ्यांची समुद्रावरती 600 जहाज आणि 38 जलदुर्ग शिवाजी महाराजांनी या समुद्रावरती उभी केली. आपल्या या 600 जहाजामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मी नावं विचारणार नंतर जहाजांची, ते बोलतोय मला. 600 जहाजामध्ये प्रकार कुठले आहेत, गुराब, पाल, फतेजंग, शमशेरजंग, मचवे, पगार, गलबत, तारव, तारांडे अशी वेगवेगळी जहाज आहेत. आपल्या प्रत्येक जहाजाची क्षमता वेगळी आहे.
एका गुलाब जहाजावरती 74 अशा तोफा असायच्या. मी तोफ दिसते ना, अशा 74 तोफा एका जहाजावरती असायच्या. विचार करा, जेव्हा आपण बंदूक चालवतात तेव्हा गोळी झाल्यानंतर तुझा आवाज केवढा असतो, तिथं व्हायब्रेशन किती असतं. तोफेचं व्हायब्रेशन काय असेल. अशा 74 तोफाचं एक जहाज, म्हणजे विचार करा जहाज किती मजबूत असणार. असं गुलाब जहाज. तुम्हाला कदाचित गलबत नाव ऐकून असाल ना, गलबत, तारवं, तारांडे. ही गलबत विलबत मराठ्यांची व्यापारी जहाजं होती, जी आपण माल ओढून नेण्यासाठी त्याचा उपयोग करायचो. दुसरी गोष्ट, आता तुम्ही कोकणातले आहात, सरळा म्हणजे काय कोकणाच्या बाहेर नाही, बरोबर ना. पगार असा, पण तुमच्या इकडे समुद्र नाही, तेव्हा तुम्हाला आयडिया नसेल. पगार एक छोटीशी होडी असते, ज्याला मशीन नसतं, ते हाताने हलवतं, काळ्या कलरचा असा, त्याला पगार म्हणतात. त्या पगाराचा मच्छीचा उपयोग आपण लोडिंग अनलोडिंगसाठी करायचो. म्हणजे अशा प्रकारे महाराजांनी ही जहाज बांधल्याने 38 जलदुर्ग उभा करून ठेवले होते. आता हा किल्ल्याचा इतिहास थोडा वेगळा आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला किल्ला नाहीये. हा किल्ला शिवाजी महाराजांनी युद्ध करून जिंकलेला पण नाहीये. शिवाजी महाराजांनी हा किल्ला युद्ध न करता तहात मिळवलेला किल्ला आहे. स्वतःच्या बुद्धी कौशल्यावरती मिळवलेला हा राजांनी किल्ला होता. तुम्हाला मागाशी बोललो की हा किल्लाचं नाव पूर्वी घेरिया असं होतं, बरोबर ना. हा घेरिया किल्ला 1195 ते 1205 म्हणजे आतापासून 800 वर्षाआधी हा किल्ला शिलाहार संस्थानातील राजा भोज दुसरे यांनी बांधला होता. आता हे राजा भोज कुठले होते? मध्य प्रदेशचे. जेव्हा आपण देशाचा नकाशा बघतो ना, त्यात मध्य प्रदेश दिसेल बघा. त्यात भोपाळ ही त्याची राजधानी होती. राजा भोज तिथले होते. त्यांनी 11व्या शतकात जेव्हा साम्राज्य विस्तार आपला केला त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये 17 किल्ले बांधले होते. त्या 17 किल्ल्यामध्ये कोल्हापूरचा पन्हाळा येतोय, वासोटा येतोय, भुदरगड येतोय, कुडाळचा रांगणा आहे, आपला खारेपटणचा पण तुमच्या पुढचा किल्ला आहे, त्यानंतर जयगड आहे रत्नागिरीचा. असे हे किल्ले राजा भोजने त्यावेळी बांधले. त्यात आपला पण एक किल्ला होता. आपल्या किल्ल्याचं नाव त्यावेळी घेरिया असं होतं. हा घेरिया गड जेव्हा राजा भोजने बांधला ना, तेव्हा तो फक्त 5 एकरचा होता. किती? 5 एकर. तो आतमध्ये आहे. तो नंतर आपला झाला बाल्य किल्ला. आणि नंतर ह्या 5 एकरच्या किल्ल्याला कमजोर असल्यामुळे जो जो आला पुढे शासन करायला किंवा साम्राज्य विस्तार करायला तो जिंकत गेला. 1218ला देवगिरीची यादवांनी हा किल्ला जिंकला होता. 1354ला यादवांकडनं विजयनगरच्या कृष्णदेवरायांनी हा किल्ला जिंकला. म्हणजे विजयनगर तुमच्या अभ्यासक्रमात जाईल पुढे. हरिहराने बुकाने स्थापन केलं होतं आणि कृष्णदेवरायांच्या काळात साम्राज्य विस्तार झाला होता. पुढे 1431ला बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमद शाह यांनी पुन्हा कोकण प्रांत जिंकला आणि हा किल्ला पुन्हा पहिल्यांदाच मुस्लिम राजवटीखाली गेला. बहामनी सल्तनत सुरू झाली. पुढे 1490 ते 1526 या काळात बहामनीच्या 5 शाळा झाल्या, ज्यात विजापूरची आदिलशाही होती, गोळकोंड्याची कुतुबशाही होती, अहमदनगरची निजामशाही होती, वरारची इमादशाही होती आणि बिदरची बरीचशाही होती. ही जी आदिलशाही आहे, या आदिलशाहीच्या वाट्याला 1526 सालानंतर आपला हा कोकण प्रांत गेला होता पूर्णपणे. म्हणजे कोकण प्रांत म्हणजे अगदी घाटमाथ्यापासून पुणे, चाकण, इंदापूर, पोलादपूर, जावळी, रायरी हा कोकण किनारपट्टा हा आदिलशाहीकडे गेला होता. आणि 1526 सालापासून 1656 पर्यंत इथे आदिलशाहीचं राज्य सुरू होतं. 1656ला शिवाजी महाराजांनी पहिलं जावळीच्या मोऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. महाराज पहिल्यांदाच कोकणात उतरले. जावळीच्या मोऱ्यांना सांगितलं की आपण हिंदू म्हणून एक संघटित होऊया आणि या परकीयांना आपल्या देशाच्या बाहेर हकलून देऊया. तर मोरे ऐकायला तयार नव्हते. मोरे म्हणायचे की आम्ही चंद्रगुप्त मौर्याचे वंशज आहोत, म्हणजे आम्ही महाराष्ट्राचे राजा आहोत, तर आम्ही शिवाजी महाराजांच्या अंडरमध्ये काम करणार नाही. मग हे मोरे ऐकत नाही म्हटल्यानंतर जे इतिहासात कोणाला जमलं नाही, जावळीवरती स्वारी करून मोऱ्यांचा पराभव करणं. शिवाजी महाराजांनी जावळीवरती स्वारी केली आणि मोऱ्यांचा पराभव केला. आता हे जावळीचे मोरे जावळी हरल्यानंतर पळाले रायरीला. शिवाजी महाराजांनी तडक स्वारी केली रायरीला. महाराजांनी रायरी जिंकली. म्हणजे रायरी म्हणजे रायगड आहे ना आपला किल्ला, तो रायरीचा डोंगर जिंकला. रायरी जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांच्या ज्या सीमा 1656च्या आधी घाटमाथ्यावरती होत्या त्या सीमा तळ कोकणात लागल्या. कोकणात सीमा लागल्यामुळे इकडच्या आपल्या कोकणातल्या माणसांनी महाराजांकडे धाव घेतली की जंजिऱ्याचा जो सिद्धी आहे, तुम्ही संभाजी महाराजांचा पिक्चर बघितलात ना पहिला मराठी, त्यात बघा युद्ध दाखवतात जंजिऱ्याच्या किल्ल्यावरती, बरोबर ना, संभाजी महाराजांचं. मग तो जंजिऱ्याचा जो सिद्धी होता हा या कोकणात आपल्या उपद्रव करायचा. म्हणजे कुठेही कोकणात किनाऱ्यावरती होडी लावायचा, तिथल्या बायका मुलींना उठवायचा, त्यांना अरबस्थानात नेऊन विकायचा, तरुण मुलांना गुलाम म्हणून विकायचा किंवा जबरन मानेवर तलवार ठेवून धर्म परिवर्तन करायचा. या जंजिऱ्याच्या सिद्धीला काहीतरी कंट्रोल करा, याचा उपद्रव कोकणातला थांबवा. म्हणून शिवाजी महाराजांनी आरमार बांधणीचे कारखाने तुम्हाला कल्याण, दुर्गाटी या खाडी किनारपट्टीवरती बांधायला सुरुवात केली.
शिवाजी महाराजांकडे जहाज बांधण्याची टेक्निक नव्हती. आणि हिंदू धर्मामध्ये काही रूढी परंपरा होत्या. समुद्र प्रवास करायचा नाही, समुद्र उल्लंघन करायचं नाही. शिवाजी महाराजांनी या रूढी परंपरा बाजूला सारल्या. शिवाजी महाराजांनी 500 पोर्तुगीजांना पगार देऊन 500 पोर्तुगीज लोकांना पगार देऊन शिवाजी महाराजांनी आपले जहाजबांधणीचे कारखाने सुरू केले. त्यातला लुई वर्काय नाव त्यांचा मेन मोर्चा होता, पोर्तुगीज लोकांचा मेन माणूस. आता पोर्तुगीजांना समजलं की मराठा समुद्रावरती जहाज बांधतोय, त्यामुळे भविष्यात आपल्याला मोठं नुकसान होईल. म्हणून शिवाजी महाराजांकडच्या पोर्तुगीज माणसांकडे त्यांनी आपले धर्मगुरू पाठवले, त्यांचा ब्रेनवॉश केला. आणि त्या माणसांनी आपल्या देशाचं किंवा आपल्या माणसांचं ऐकून एका दिवशी महाराजांची नोकरी सोडून पळून गेले. पण शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन खूप मोठा होता. त्यांना माहीत होतं की पोर्तुगीज कधीही दगा करतील. म्हणून त्यांनी 500 पोर्तुगीजांच्या हाताखाली असे निष्णात पटाईत मराठी कामगार दिले होते की त्यांची जहाज बांधणीचे कारखाने तिथे सुरळीत सुरू राहिले. आणि शिवाजी महाराज 1656ला रत्नागिरी राजापूर मार्गे गोव्याच्या पोर्तुगीजांच्या भेटीसाठी निघाले होते. आता हा रत्नागिरी राजापूर कुठे येतोय? त्या खाडी आहे ना आता समोरची वाघोड्यांची, त्याच्या पलीकडचा डोंगर जो दिसतोय हा राजापूर तालुका आहे, रत्नागिरी जिल्हा आहे. या राजापूरमध्ये जेव्हा शिवाजी महाराज येत आहेत तेव्हा राजापूरमधला आदिलशाहीचं कोठार राजाने उद्ध्वस्त केलंय. ते कोठार उद्ध्वस्त झाल्यामुळे आदिलशाह घाबरला आणि त्यांनी राजांशी तह केला की तुम्ही आमचं तळ कोकणात नुकसान नको करू, त्या बदल्यात तुम्हाला हा घेरिया किल्ला तहात घ्या. अशा प्रकारे शिवाजी महाराजांना हा किल्ला युद्ध न करता 1656ला तहात सापडला. राजांना समजलं की हा किल्ला कमजोर आहे, म्हणजे 5 एकरचाच आहे. आता आपण किल्ला बघणार आहोत ना, या किल्ल्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 17 एकर 19 गुंठे, म्हणजे 12.5 एकर किल्ल्याचा विस्तार शिवाजी महाराजांनी 1664 नंतर केला. 1656ला किल्ला जिंकला होता, 64 नंतर याचा विस्तार केला. राजाने सुरत लूट जेव्हा आणली दुसरी, तिचा उपयोग सिंधुदुर्ग म्हणजे आपला मालवणचा किल्ला बांधण्यासाठी आणि या किल्ल्याचा विस्तार करण्यासाठी खर्च केला. विस्तार करत असताना या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी तिहेरी तटबंदी बांधली, त्याला चिलखत तटबंदी म्हणतात. एकमेव आपला जलदुर्ग आहे की ज्याला 3 तटबंदी आहेत, त्याला काय म्हणायचं? चिलखत तटबंदी. त्या दक्षिण बाजूने 3 तटबंद्या बांधल्या, पाठून तटबंदी वाढवली या किल्ल्याला. सदर, दरबार, खलबतखाना या सगळ्या महाराजांनी महत्त्वाच्या गोष्टी या किल्ल्यावरती उभारल्या होत्या. आज तुम्हाला काय वाटेल की शिवाजी महाराजांना तर हा किल्ला युद्ध न करता तहात सापडला, म्हणजे महाराजांना तर हा किल्ला सहजासहज सापडलाय ना, काय कष्ट करायची गरज लागली नाही. पण एक विचार करा, महाराजांच्या आधी आदिलशाहची सल्तनती 350-400 वर्षापूर्वीची आहे, बरोबर ना? मग 400 वर्ष जो राजा गादीवरती बसलाय त्याच्याकडे वडिलोपार्जित एक मोठी फौज आहे आणि तो शिवाजी महाराजांना का घाबरतोय? त्याचं कारण जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला ना, तेव्हा शिवाजी महाराजांचं वय किती होतं माहिती आहे का? 26 वर्ष. किती? 26 वर्ष. महाराजांनी जेव्हा शपथ घेतली हिंदवी स्वराज्याची तेव्हा शिवाजी महाराजांचं वय किती होतं? 13 वर्ष. समजलं ना? 13 वर्षाची असताना राजांनी शपथ घेतली आणि नंतरच्या पुढच्या 13 वर्षात शिवाजी महाराजांनी असं काय केलंय की आदिलशाह घाबरतोय? याचं कारण म्हणजे एक लक्षात घ्या, तोरणा जिंकला, रोहिडा जिंकला, पुरंदर जिंकला, कल्याण मेवंडी जिंकली, जावळी जिंकून प्रतापगड बांधला, रायरी जिंकून रायगड बांधताय आणि मुघलांच्या किंवा आदिलशाहीच्या 5 पिढ्यांना तख्तावरती बसून जमलं नाही, समुद्रावरती आरमार बांधणं. शिवाजी महाराज आरमार पण बांधतात. हा आदिलशाहीला आणि मोगलाईला लागलेला सर्वात मोठा बंड किंवा सुरुंग होता महाराजांच्या स्वरूपात. म्हणून आदिलशाह घाबरला आणि राजांना हा किल्ला तहात दिला होता. आता यात कान्होजी आंग्रे जे आपल्या नौदलाचे प्रमुख होते, सरखेल कान्होजी आंग्रे, हे तुम्हाला कान्होजी आंग्र्यांचा उल्लेख प्रति शिवाजी म्हणून केला जातोय. काय होतोय? प्रति शिवाजी. असं एकमेव म्हणजे महाराष्ट्रातल्या इतिहासात, आपल्या मराठ्यांच्या इतिहासात फक्त 2च व्यक्ती अशा आहेत की ज्यांचा उल्लेख प्रति शिवाजी केला जातोय. एक म्हणजे सरनोबत नेताजी पालकर, माहिती आहेत का तुम्हाला? नेताजी पालकर. दुसरे म्हणजे हे सरखेल कान्होजी आंग्रे. नेताजी पालकर का? की ज्या औरंगजेबाच्या तावडीतून, माहिती ना औरंगजेब, त्यांनी आपल्या भावाला मारलंय, माहिती आहे ना तुम्हाला, सत्तेसाठी, बरोबर ना? त्या औरंगजेबाच्या तावडीतून इतिहासात फक्त 2च माणसं निसटली आहेत. एक शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आणि दुसरं म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे, नेताजी पालकर. दुसरे नेताजी पालकरांचं तर कंदाहार, काबूलवरनं त्यांनी निसटले असते आणि एवढा मोठा प्रवास पूर्ण केला होता. कान्होजी आंग्रे एवढे पराक्रमी आहेत ना कान्होजी आंग्रे, की त्यावेळी जहाजांवरती VHF मशीन होती का? रडार होता का? कंपास होता का?
म्हणजे हे काही साधन सामुग्री नसताना आकाशांच्या ताऱ्यांचा अभ्यास यांचा एवढा मजबूत होता की आकाशांच्या ताऱ्यांच्या अभ्यासावरती त्यांनी समुद्राच्या आतमध्ये 70-80 नॉटिकल मैल बाहेर जाऊन बेटांचा शोध घेतलाय आणि त्याच्या नावाने अजून पण त्या अरबी समुद्रामध्ये तुम्हाला आंग्री बेट असं तुम्हाला नाव दिसतंय. आंग्र्यांची अजून पण ती बेटं तुम्हाला दिसत आहेत. अंदमान निकोबार बेटं माहिती आहेत ना, जेव्हा इंग्रज देश भारतात विलीन केव्हा, कारण का तर ही बेटं त्यावेळी कान्होजी आंग्र्यांनी जिंकून घेतली होती. आज त्या बेटाचा फायदा आपल्या इंडियन नेव्हीला होतोय. आपल्या नेव्हीचे तळ आहेत तिथे. दुसरी गोष्ट, आपण तिथून चायनावरती नजर ठेवतोय आणि बंगालची फाळणी झाली तेव्हा तिथून आपण कंट्रोल केला होता. मराठ्यांचा समुद्रावरती दरारा दबदबा एवढा स्ट्रॉंग झाला होता की रस्त्यावरनं आता टोल घेतात बघा, रस्त्यावरनं गाडी जाते तेव्हा आपली टोल वस्तू लागतात बघा, बरोबर ना. तसंच आंग्र्यांनी समुद्रावरती टोल बसवला होता की समुद्रावरती जर परकीयांना प्रवास करायचा असेल तर मराठ्यांना टोल द्यावा लागणार, नाही दिला तर तुमच्या जहाजांची आम्ही लूट करणार. मग एवढा दरारा झाला होता. मुंबईपासून चेन्नईपर्यंत मराठ्यांच्या नौदलासमोर कुठलंही नौदल टिकाव धरू शकत नाही असं डच, पोर्तुगीज आणि इंग्रज सांगतात, इतिहासात लिहून ठेवतात. एवढे आंग्रे पराक्रमी होते म्हणून त्यांना प्रति शिवाजी हा उल्लेख केला जायचा, समुद्राचा स्वामी हा उल्लेख व्हायचा. किंवा इंग्रज, पोर्तुगीज म्हणतात की कान्होजी आंग्रे म्हणजे पाण्यातला शार्क मासा आहे आणि जमिनीवरची मगर आहे, म्हणून त्यांना सरखेल किताब देऊन नौदलाचं प्रमुख करण्यात आलं होतं. नेताजी पालकर पण तेवढेच पराक्रमी आहेत म्हणून त्यांना प्रति शिवाजी उल्लेख केला जातोय. म्हणून ह्या दोनच व्यक्तींचा इतिहासात प्रति शिवाजी उल्लेख होतोय. आता तुम्हाला ना इथे बघा खलबतखाना दिसतोय, ही समोरची वास्तू. खलबतखाना म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही जेव्हा ऐतिहासिक सिरियल बघता किंवा पिक्चर बघता बघा, त्यात बघा शिवाजी महाराज एखाद्या किल्ल्याचं असं हे घेऊन स्ट्रक्चर घेऊन असं प्लॅन करतात की या किल्ल्यावरती इथून अटॅक करायचा किंवा या मार्गानेच बाहेर पडायचं. खलबत करणं म्हणजे सिक्रेट कॉन्फरन्स करणं, म्हणजे गुप्त चर्चा करणं. जी चर्चा बाहेर कोणाला समजता कामा नये, त्या निवडक मावळ्यांमध्येच होणार जे प्लॅनिंग होणार ते. ही वास्तूमध्ये ती खलबतखाना केला जाईल, म्हणजे खलबत केली जायची. सिक्रेट कॉन्फरन्स जे असायचं ते या वास्तूमध्ये केलं जायचं. ही वास्तू फक्त तुम्हाला महाराष्ट्रातल्या 3च किल्ल्यावरती दिसते. तुम्ही सिंधुदुर्गावर गेलात तर तुम्हाला खलबतखाना दिसत नाही, किंवा प्रतापगडवरती गेलात तरी पण तुम्हाला खलबतखाना नाहीये, पन्हाळ्यावरती पण नाहीये. राजगड, रायगड आणि विजयदुर्ग या 3च किल्ल्यावरती खलबतखाना आहे. राजगड का माहिती आहे का, स्वराज्याची पहिली राजधानी कुठली होती, राजगड. दुसरी रायगड आणि विजयदुर्ग नौदलाची राजधानी, म्हणून आपल्या किल्ल्यावरती खलबतखाना आहे. निवडक माणसं येऊन चर्चा करायची, तिथे प्लॅनिंग करायचे. त्या भिंती जाडी बघाल ना, 8-9 फूट जाड भिंती आहे, म्हणजे आपला आवाज बाहेर जाणार नाही. एक दगडी त्याला छत आहे. तेव्हा आपल्या गोष्टी चर्चा जी असणार त्या बाहेर येणार नाही. आता सगळ्यांनी उठा, ती खलबतखानाची वास्तू बघून परत इथे यायचं. पिक्चर मध्ये बघितला असेल ना, हा पिक्चर बघितला, त्यात बघा संभाजी महाराज एका सिंहासनावर बसलेले असतात आपल्या. आता इथे सिंहासन नाही राहिलं, त्यावेळी गादी चालायची. ते सिंहासन आपलं होतं रायगडावरती, ही गादी चालवायचे सरखेल कान्होजी आंग्रे, जे आपल्या नौदलाचे प्रमुख होते. पाठची वास्तू जी आहे ना, पाठची जी आडवी खोली बघितला तुम्ही, ती सदरेची होती. सदर म्हणजे दिवाण कारकून बसायची जागा. त्या सदरेवर ना पत्रव्यवहार चालायचे, लिखापटीचे हिशोब चालायचे, हे सदरेत चालायचे. सदरेचा उपयोग काय असायचा, समजा या दरबारात न्यायनिवाडा चालू आहे आणि दुसरा व्यक्ती जर समजा कोणतरी न्यायनिवाडा करायला आलाय तर त्याला तिथे थांबवलं जायचं. हे सदरेचा उपयोग काय, सदरेचा उपयोग काय बघितला, लक्ष ना तुमचा. सदरेचा उपयोग यासाठी असायचा की सदरेवरती दिवाण कारकून बसायचे, प्लस समजा न्यायनिवाड्याला कोण आलं तिकडे न्याय करायला तर त्याला तिकडे थांबवलं जायचं. थोडक्यात ती वेटिंग रूम होती. आणि नंतर जेव्हा आतल्या व्यक्तीचा न्यायनिवाडा पूर्ण होईल तेव्हा त्याला आतमध्ये बोलवून त्याचा तो न्यायनिवाडा केला जायचा. ते गादी जागा ती होती. तर आपण शुभ कार्याची सुरुवात पूर्वेकडे तोंड करून करतोय, तेव्हा गादीवर बसलेल्या माणसात कोण हे पूर्व दिशेला असायचं. याला बघा 2 दरवाजे आहेत या वास्तूला. एक दरवाजा हा दरवाजा आम जनतेसाठी होता, जो न्यायनिवाडा करायला किंवा बघायला येणार. आणि तो दरवाजा गादीवर बसलेल्या माणसासाठी, त्याने खास मंत्र्यांसाठी असायचा. असे याला 2 दरवाजे होते. वरती बघा भिंतीमध्ये होल दिसतात. या होलमध्ये लाकडी भाल असायचे, लाकडी फळांचा माळा होता. वरती माळा पूर्ण असायचा, वरून सज्जा असायची. तुम्ही राजाभिषेकचा फोटो बघता बघा,
मोठी फोटो फ्रेम असते राजांची, बरोबर ना? त्यात बघा बायका पण वरून न्यायालयवाडा बसतात, त्या सज्जतला बघायचे. हा आपल्या ह्या 2 मजली दरबाराचं बांधकाम होतं. आपल्या दरबाराचं एक खास वैशिष्ट्य होतं, समजा गादीवर पण माणूस बसलाय आणि त्याच्या विरुद्ध पाठच्या कोपऱ्यातून कोण काय कुजबूज करतोय, तर त्याची केलेली कुजबूज ही गादीवरती ऐकायला जाते. अजून पण तुम्ही हा अनुभव घेऊ शकता, फक्त शांत राहायचं, कुणी काही बोलायचं नाही. तू बाबू तिकडे जा, त्या भिंतीकडे जा, जाऊ दे. अजून कोण आहे? ओमप्रकाश गेला तो. हा तो याला पाठवतो, भगवान आलं. परत परत आहे, परत आहे. जय भवानी, जय शिवाजी. हा पुन्हा ऐक, थांब तिकडे. वंदे मातरम. हा ऐक ऐक. आता कसा विषय होता म्हणजे, समजा गादीवर कोण माणूस बसलाय आणि त्याच्या विरोधात कोण समजा कुजबूज करतंय, कारस्थान करतंय, तर गादीवर बसलेल्या माणसाला ते ऐकायला जायला पाहिजे. अशा प्रकारे वास्तूची बांधणी केली. म्हणजे प्रत्येक बांधणीचं स्ट्रक्चरचं महत्त्व वेगळं आहे. खलबतखान्याचं महत्त्व काय होतं की आतल्या सिक्रेट कॉन्फरन्स किंवा ज्या गुप्त चर्चा असतील त्या बाहेरच्या व्यक्तीला समजता कामा नये. दारुगोळ्याच्या कोठराचं महत्त्व काय आहे की दारुगोळा तो खराब होता कामा नये, तो थंड राहायला पाहिजे. म्हणून ते वास्तू दगडाची बांधून त्याला चुना गुळ चुनखडी शिशात केले, राड काटा हिरडा हे झाडाची पानं हे बॉन्डिंग मटेरियल वापरलंय. शिवाय सर दारुगोळ्याचे कोठराचा दरवाजा आहे ना, हा दक्षिण दरवाजा मुद्दावून ठेवलाय. आता ऊन आहे बघा, जवळजवळ 12 वाजत आले आहेत, पण सूर्याची किरणं आतमध्ये जात नाही, त्यामुळे उष्णता भेटत नाही आणि दारुगोळा सेफ राहतोय. असं प्रत्येक वास्तूचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं. तिकडे प्रत्येक वास्तूची रचना ही वेगळ्या प्रकारची केलेली आहे. आता एक लक्षात घ्यायचं, आपण भुयारी मार्गाने बुरुजावर जाणार आहोत. या भुयारी मार्गात तुम्हाला उजेड दिसणार, अंधार नाहीये, कारण भुयारी मार्ग बांधताना त्या लोकांनी पूर्व पश्चिम बांधले. म्हणजे सकाळी जरी आलात तरी पूर्वेकडून उजेड, संध्याकाळी आलात तरी पश्चिमेकडून उजेड. भुयारी मार्गातून जाताना लक्षात ठेवायचं, बाजूला होल आहेत, त्या होलमध्ये जास्त आत हात घालायचा नाहीये, फक्त असा भिंतीला आडवा हात ठेवून बघा, आतून थंड हवा येते. म्हणजे कितीही माणसं आतमध्ये गेली तरी गुदमरल्यासारखं होत नाही. दुसरी गोष्ट, आपण जो जाणार तो दरवाजा मोठा आहे, आपण सहज आतमध्ये जातोय, पण जिथून आपण बाहेर पडतोय तो दरवाजा छोटा आहे. ह्याचं कारण काय, शत्रूची फौज खूप मोठी असायची. माहिती आहे ना, अफजल खानाला 40,000ची फौज, शाहिस्ता खानाला 75,000ची फौज, मिर्झाराजे जयसिंग 1.25 लाखाची फौज, आणि मराठ्यांच्या किल्ल्यावरती किती माणसं असायची, 1200 ते 1500 माणसं. समोरासमोर लढाई करू शकत नाही, म्हणून महाराजांनी किल्ले कसे बांधले, डोंगर दऱ्या खोऱ्यातना, म्हणजे हत्ती घोडे उंट यांचा शत्रू उपयोग करू शकत नाही, आणि त्याचा आपण उपयोग गनिमी काव्यासाठी करतोय. पण आपला किल्ला कसा आहे, जलदुर्ग स्वरूपाचा. तेव्हा अंतर्गत रचना अशा प्रकारे केल्या आहेत की शत्रूची मोठी फौज जरी आली तरी ती एका वेळेला जास्त मोठ्या संख्येने आतमध्ये घुसू शकत नाही, म्हणून तो दरवाजा छोटा ठेवलाय, जेणेकरून एकावेळी एकच माणूस आतमध्ये येईल शत्रूचा, आणि आपला माणूस मात्र पटकन आतमध्ये जाऊन त्याला आपण मारू शकतो. म्हणजे युद्ध होणार तेव्हा एकावेळी एकाशीच होणार आहे. हा आता भुयारी मार्गाने बुरुजावर जाणार. किल्ल्यातल्या 27 बुरुजातला सर्वात महत्वाचा बुरुज तो आहे. हा जरा मी पुढे जातो, नंतर मायापासून सगळे नीट या खाली बघून या. तुमचं आहे.
त्या ना दरवाजा तिकडे थांबायला पाहिजे, नाही तर एक तिकडे छोटा वाटा आहे दरवाजा. हे आपल्या वस्तू नीट ठेवा, जवळ घ्या. करण्यासाठी बिहारी मार्ग लपून जायचं. खाली वाका, खाली वाका. सर सर इथे कोण थांबलाय? हा बुरुज किल्ल्यातला सर्वात महत्वाचा बुरुज आहे. महत्वाचं का म्हणतोय माहितीये का? इतर सगळे बुरुज बघा आतमध्ये आहेत. हा एकमेव बुरुज आहे जो बाहेर आला आहे. ह्याचं काम काय होतं या बुरुजाचं की याच्या बुरुजावरती 12 तोफा लावलेल्या असायच्या. किती? 12 तोफा. या 12 तोफांचा उपयोग आपण इथून शत्रूच्या जहाजावरती याच्या निर्मिती करायची. तिथे जहाज आली की फायरिंग करायची. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, आपण या बुरुजावर ना तिथे जीबीचा दरवाजा आहे बघा. इथे जीबीचा दरवाजा आलेल्या शत्रूला पण मारतोय आणि इकडे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे बघा. मुख्य प्रवेशद्वारात पार झालेल्या शत्रूला पण मारतोय. इथे पाठीमागे आणखी मार्ग आहे. इथे जरी कुणी आला तरी आपण त्याला इथून मारू शकतोय. म्हणजे या एका बुरुजावरना 3 दरवाजे आणि चौथी समोरची खाली या 4 जागांचं रक्षण होतोय. म्हणून हा किल्ल्यातल्या 27 बुरुजातला सर्वात महत्वाचा बुरुज होता. खूप लढा तोफा बारा बुरुज. सर इकडे फोटो काढतोय असं करून मुलांना फोटो मोबाईल नाही दिसला. तिकडनं दिसेल दारू गोळा आतमध्ये घाल. आता सफरचंद म्हणजे सफरचंद ब्रेक आहे म्हणजे सगळ्यांनी सफरचंद जाणून घेतलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, घोड्याची पाका इथेच का बांधली आहे समजलं ना. त्यांनी बघा मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला सगळ्या वास्तू बाजू धाडसा व्यक्ती जरी किल्ल्याच्या आतमध्ये आला तरी तो किल्ल्याच्या आतमध्ये जाता कामा नये.
तो किल्ल्याच्या आतमध्ये गेला सगळं काय होणार आपलं इन्फॉर्मेशन घेऊन बाहेर तो शत्रूला जाऊन सांगणार किल्ल्यामध्ये धान्य साठा किती आहे, किल्ल्यामध्ये पाण्याचा साठा कुठे आहे, तो पाण्यामध्ये जाऊन विष मिळवू शकतो, बरोबर ना. आपल्या मावळ्याला हानी होणार किंवा किल्ल्याला धान्य किती आहे, तर जेवढं धान्य बघणार तेवढा तो किल्ल्याला वेढा देणार आपल्या, बरं आपण नुकसान नाही जाणार. म्हणून किल्ल्याच्या आतमध्ये बाहेरच्या व्यक्तीला कोणालाही यायची परमिशन नव्हती. तेव्हा घोड्याच्या बागेत घोडा ठेवला, सदरेत गेला, दरबारात गेला, पुन्हा या वाटेनेच बाहेर गेला. तेव्हा घोड्याची बघा तुम्ही तिथे बांधून ठेवलेली आहे. आपल्या महाराजांच्या किल्ल्याचे काही नियम आहे. तुम्ही ना आपापसात ज्यांना बोलायचं आहे तुम्हाला महाराजांनी किल्ल्याचे काही महाराजांचे नियम आहेत. महाराजांकडे मावळे असायचे ना, मावळ्यांना किल्ल्यावरती बायका मुलांना आणायचा परवानगी नव्हती. मावळ्यांना 8 महिना काम नाही, 4 महिना ते आपल्या घरी जायचे, शेतीवाडीसाठी आपल्या कुटुंबासोबत राहायचे. पावसाळ्यात जास्त युद्ध व्हायची नाही तेव्हा निवडक धारकरी हा किल्ल्यावरती मावळा असायचा, निवडक मावळा असायचा. मावळा असा आतल्या ज्या 5 एकरचा घेरिया किल्ला आहे ना जुना, जो आपला बाल्य किल्ला नंतर झाला, त्या 5 एकरच्या मैदानी भागात मावळ्यांचे तंबू असायचे, छावणी, ते तंबूत राहायचे. हा पण जो किल्ल्याचा सरदार असणार, जो 12 महिने किल्ल्यावरती असायचा, त्या सरदारांसाठी बघा इथे 3 मजली एक इमारत आहे, पुढे 2 मजली आहे, परत 3 मजली, परत 2 मजली. तो सरदार त्या इमारतीत राहतो आहे आणि खाडी किंवा समुद्राचं निरीक्षण ऑब्झर्वेशन पण करू शकतो आहे. म्हणून सरदारांसाठी अशा तटबंदीवरती इमारती बांधलेल्या तुम्हाला दिसत आहेत. सरदार आपल्या किल्ल्यावरती फॅमिली आणू शकतो कारण तो 12 महिने किल्ल्यावरती राहायचा. आता काही न बोलता पाठोपाठ करत करत सावळी डोंगर जो आहे ना हा निशाण टेकडीचा डोंगर आहे. ज्याचं राज्य असणार त्याचा त्यावेळी ध्वज इथे लागायचा निशाण टेकडीच्या डोंगरावर. कीर्ती मेसेज जातोय तुम्ही युद्ध हरला, समजलं. म्हणून निशाण टेकडीची जागा ही किल्ल्याच्या म्हणजे मिडलला असायची आणि किल्ल्याची सर्वात चांगली सैन्याची तुकडी तिकडे जाणार असायची. इतिहासात 2च असे किल्ले आहेत की जे किल्ला जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी शत्रूचं निशाण हटवलं आणि स्वतःच्या हाताने भगवा फडकवलाय. एक तोरणा, दुसरा विजयदुर्ग. या किल्ल्यावरला शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा ध्वज हटवला आणि स्वतःच्या हाताने भगवा फडकवला. इतिहासात असे 2च किल्ले आहेत, लक्षात ठेवा, तोरणा आणि विजयदुर्ग. हे आपल्या किल्ल्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. आज या जागेचा उपयोग समुद्राच्या आतमध्ये हे मच्छीमार जातात ना, या मच्छीमारांना वादळाचा सांकेतिक खुणा किंवा इशारे किंवा सांगायचं असेल जेव्हा आता वादळ वारा आहे तर इथून मेरिटाईम बोर्ड म्हणजे बंदर निरीक्षण विभाग जे आहे ते इथून बावटे लावून मच्छीमारांना सावध करतं, त्यांना सूचना देतं. या भिंतीच्या बाजूला बघा एक भिंतीतून अशा पायटन आले दिसतं तुम्हाला, पायऱ्या आले दिसतात, बरोबर. त्या तटबंदीमध्ये बघा पायऱ्या आले. एक गुप्त भुयारी पळमार्ग आहे. आपण जो भुयारी मार्ग बघितला ना तो बुरजावर जाणार होता. हे इथे काय आहे रे, इथे काय आहे, त्या पायऱ्या दाखवलं तिथे काय ब्लॅक प्रत्येक किल्ल्यात एक तरी असा इमर्जन्सी एक्झिट असतं की युद्धाच्या वेळी समजा आपण युद्ध हरतोय तर किल्ल्यातल्या महत्वाच्या सरदाराला किंवा महत्वाच्या माणसांना इथून बाहेर काढलं जायचं, समजलं ना, त्याला जीव वाचवला जायचा. मग अशा वेळी ह्या भुयारी मार्गाचा उपयोग केला जायचा. आपल्याकडे 2 भुयारी मार्ग सुरळीत सुरू आहेत. तुम्ही जर मस्ती नाही केला असता, सरळ वागला असता तर तुम्हाला मी दुसऱ्या भुयारी मार्गातून पण घेऊन गेलो असतो. आपण एकच फक्त भुयारी मार्ग बघितला. तो भुयारी मार्ग का नाही बघितला की तुम्ही गडबड करता, मस्ती करता, म्हणून तो भुयारी मार्ग नाही बघितला आपण. तर हा भुयारी मार्ग आता झालाय, हा इथून निघतोय, तो गावात जातोय सरदार आनंदराव धुळपांच्या वाड्यावरती. अजून पण आनंदराव धुळपांचे 9वे वंशज रघुनाथ काका धुळप त्या वाड्यात राहतात, त्यांची फॅमिली त्या वाड्यात राहते. वाड्याच्या देवघरामध्ये हा भुयारी मार्ग ओपन होतो. एक माणूस घोड्यावर बसून जाईल एवढी त्या भुयाराला उंची होती किंवा बायकांना लहान मुलांना पालखी किंवा डोल्यातनं बाहेर काढू शकतात अशी ती जागा होती. असा हा भुयारी मार्ग नजरेदेखत 1 किलोमीटर अंतरावरती वाडा येतो, पण जाताना 1.5-2 किलोमीटरचं अंतर सांगतात. एवढा भुयारी मार्ग तो मोठा होता. कालांतराने गाळ जाऊन जाऊन तो बंद झालाय. महाराजांनी विजयदुर्गला जलदुर्गाची राजधानी का केली? बघा, सिंधुदुर्ग किल्ला कोणी कोणी बघितला तुम्ही? मालवणचा किल्ला बघितलात? होडीने जावं लागतं, बरोबर ना. विजयदुर्गापेक्षाही तिप्पट तो मोठा आहे, 48 एकरचा किल्ला आहे तो सिंधुदुर्ग, समजला ना. पण राजांनी सिंधुदुर्ग स्वतः बांधला होता, तरी पण महाराजांनी विजयदुर्गच राजधानी का केली जलदुर्गाची? याचं कारण म्हणजे काय की हा पाठचा बघताय ना, हा अरबी समुद्र आहे आणि मुंबई गोवाचं मिडल समुद्रावरचं आहे विजयदुर्ग.
तुम्ही समुद्र मार्गाने या दिशेने गेलात तर 225 किलोमीटर तुम्हाला मुंबई आहे आणि या दिशेला गेलात तर 200 किलोमीटरवर तुम्हाला गोवा आहे. गोवा आणि मुंबईचं मिडल असल्यामुळे आपण इथून तातडीने समुद्राच्या दोन्ही दिशेला कुठेही नौदल हलवू शकतोय. म्हणून शिवाजी महाराजांनी किंवा कारखेल कान्होजी आंग्र्यांनी हा आपला किल्ला जो होता हा जलदुर्गाच्या केंद्रबिंदू म्हणून केला होता. तुम्हाला मगाशी बोललो ह्या इमारती तटबंदीवरच्या सरदारांच्या राहण्यासाठी होत्या. 2-3 मजली इमारती. असं जरी गोल फिरून गेलात तर बाहेरची तटबंदी बघत जाणार. त्यामुळे आपण किल्ल्याच्या आतमध्ये निघतोय. आतमध्ये तुम्हाला भवानी मातेचं मंदिर आहे. मंदिर जुनं आहे. मूर्ती मात्र त्यावेळी तुम्हाला दिसते. आता मंदिराची पण पडझड झालेली आहे. हेलियम गॅस कोणाला माहिती आहे रे? हलका थंड गॅस आहे. याचा उपयोग काय कशासाठी करतात? पॅराशूटमध्ये करतात, बलूनमध्ये करतात, MRI मशीनमध्ये करतात. अणुऊर्जा प्रकल्प जे असतात ना या अणुभट्ट्यांना थंड करण्यासाठी हेलियम गॅसचा उपयोग करतात. पाणबुड्यांमध्ये ऑक्सिजन बरोबर मिश्रण करून शोषणासाठी हेलियम गॅस वापरला जातो. या हेलियम गॅसचा शोध जो आहे हा जगाला विजयदुर्ग किल्ल्यावर लागला गेला आहे. म्हणजे जसं तुम्हाला या किल्ल्यावर इतिहासाची माहिती भेटते तसंच तुम्हाला या किल्ल्यावर खगोलशास्त्राची पण माहिती भेटते. 1818ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला होता आणि 18 ऑगस्ट 1868ला एक खग्रास सूर्यग्रहण झालं होतं. त्या ग्रहणाच्या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येणार होता आणि जगातलं सर्वात जवळचं अंतर जे होतं ना सूर्य पृथ्वीचं ते आपला किल्ला आणि तो पॉईंट होता. मी तुम्हाला इथे माहिती का सांगतोय माहितीये का? तिकडे ऊन भरपूर आहे. तेव्हा इथे माहिती घेऊन आपण त्या पॉईंटवरती जाऊया आणि नंतर तो पॉईंट बघून आपण तिथून पुढे जाऊया. हा तर त्यावेळी 18 ऑगस्ट 1868ला जे खग्रास सूर्यग्रहण झालं त्यावेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येणार होता आणि जगातलं सर्वात जवळचं सूर्य पृथ्वीचं अंतर असणारी जागा जी होती हा आपला विजयदुर्ग किल्ला आणि ती जागा होती. त्यावेळी सर जे नॉर्मन लॉकियर हे खगोलशास्त्रज्ञ आले. त्यांनी दुर्बीण लावून सूर्यग्रहणाचं निरीक्षण केलं. त्याला सूर्याभोवती पिवळ्या रंगाची एक वलई आणि कढई दिसली. ती कुठलीही नसून हेलियम गॅसची होती आणि जगाला 18 ऑगस्ट 1868ला विजयदुर्गावरनं हेलियमचा शोध लागला गेला. अत्यंत हलका आणि थंड गॅस आहे. हेलिओस म्हणजे ग्रीक भाषेत सूर्य आणि हा असा एकमेव शोध आहे जो प्रथम पृथ्वीवर लागण्याऐवजी सूर्याच्या अवतीभोवती लागला गेला होता. म्हणून त्याला सूर्याच्याच नावाने हेलियम असं नाव देण्यात आलं. अजून पण 18 ऑगस्टला त्याचे हेलियम डे साजरा केला जातो. त्याला साहेबाचे ओटेही म्हणतात कारण इंग्रज लोकांना त्यावेळी दुर्बीण लावून निरीक्षण करण्यासाठी तिकडे दगडी ओटे बांधले ते आपण अजून पण बघू शकता. तेव्हा साहेबाचे ओटे या नावाने ती जागा प्रसिद्ध आहे. आता आपण हे त्या निशाण टिकरीचा डोंगर, भुयारी मार्ग, भवानी मंदिर आणि हेलियम पॉईंट बघून नंतर मग आपण धान्य कोठार, तलाव बिलाव हे वास्तू बघूया. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती 1200-1500 माणसं 2-2, 3-3 महिना बसून खाऊ शकतील एवढा धान्यसाठा महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती असायचा. म्हणजे विचार करा शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर धान्यसाठा किती असायचा. स्वतः शिवाजी महाराज जेव्हा सिद्धी जोहरच्या वेळात पडले पलायावरती तेव्हा शिवाजी महाराजांबरोबर 5000 मावळा होता आणि हा 5000 मावळा 4 महिना बसून खात होता. म्हणजे विचार करा 15 धान्यसाठा किती असायचा. तसंच आपल्या किल्ल्यावरती पण असायचा. धान्य कोठार तुम्हाला बघा इथेच का बांधलाय? त्याची सदर, दरबार, खलवतखाना त्या सगळ्या वस्तू पुढे बांधल्या. धान्य कोठार इथे बांधण्याचं कारण काय की एवढ्या धान्य साठाला कीड किंवा वाळवी लागता कामा नये. धान्याला कीड वाळवी लागता कामा नये. धान्य कोठार ही हवेच्या ठिकाणी बांधायची. इकडे मोकळी फिरती हवा आहे. हा इथे बघा हवा लागेल तुम्हाला तर धान्याला कीड वाळवी लागत नाही. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची जसं दरबारामध्ये बघा आवाज पास होता बरोबर ना. तर त्या वास्तूचं एक वेगळं बांधकाम वेगळं स्ट्रक्चर बनवलं होतं. तसंच धान्य कोठाराचं बांधकाम थोडं वेगळं आहे. धान्य कोठाराच्या ज्या भिंती असतात ना साईडच्या या 5 ते 6 फूट जमिनीखाली गेलेल्या असतात. किंवा आता हा खालचा कपडा बघता आहे ना तिथे पण दगडी कोबा असायचा. तो पण 5 ते 6 फूट जमिनीखाली गेलेला असतो. उंदीर किंवा खुर्ची असते ना हे वेळ घालून धान्यापर्यंत पोचता कामा नये. म्हणून धान्य कोठाराच्या भिंती या 5 ते 6 फूट जमिनीखाली गेलेल्या मला दिसत आहे. धान्य कोठार इथेच का बांधलं कारण तोफेचा गोळा इथे येऊ शकत नाही. धान्य साठाला नुकसान होऊ शकत. म्हणून धान्य कोठार त्यांनी या ठिकाणी बांधलं होतं. शत्रूला समजता कामा नये धान्य साठा किती आहे.
समज तो वेळा देऊ शकतो आपल्या तेवढ्या ताकदीने, तर तो चारी बाजूने घेऊ शकतोय. त्याच्यामुळे धान्य साठा हा बार्ली किल्ल्याच्या आतमध्ये असतो, कोणालाही समजत नाही धान्य साठा किल्ल्यावरती किती आहे. आता याच्या बाजूने एक तलाव आहे, आपण बघणार आहोत त्याची माहिती ऊन भरपूर आहे. हा तलाव जो आहे हा 350 वर्षांपूर्वीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्लॅन. महाराष्ट्राने 350 वर्षापूर्वी पाणी आडवा आणि पाणी जिरवा हे आपल्याला सांगून ठेवलं. आपल्या किल्ल्यावरती 8 गोड्या पाण्याची विहीर असते, 8 विहिरी आहेत टोटल या किल्ल्यावरती. पण 8 विहिरीचं पाणी पुरणार नाही म्हणून शिवाजी महाराजांनी 35 लाख लिटर पाणी साठवून एवढा मोठा तलाव या किल्ल्यावरती उभा करून ठेवला. आपण म्हणतात पाणी दिसत नाही कारण तलावचा निषेध झालाय, तो पाझरतो, पावसात पाणी थांबतं पण काही दिवसात ते पाझरून पाणी निघून जातं. प्रत्येक किल्ल्यावर गेला तर तुम्ही आता म्हणतो कुठल्या कुठल्या किल्ल्यावर गेला, पन्हाळ्यावरती गेला, सिंधुदुर्गवरती गेला असा बरोबर ना. प्रत्येक किल्ल्यात एक तलाव, रायगड तुम्ही युट्यूब वरती बघितला असा, रायगडावरती पण तलाव आहे. प्रत्येक किल्ल्यात एक तलाव यासाठी असतो की तलावाचे काही फायदे आहेत. जेव्हा तुम्ही तलावासाठी एवढा मोठा खड्डा बांधला, त्या खड्ड्यातनं काय निघणार, आपण खड्डा खोदणार तेव्हा दगड माती निघणार बरोबर ना. या दगड मातीचा उपयोग आपण गणपतीच्या बांधकामासाठी करतो, हा झाला आपला पहिला फायदा. दुसरी गोष्ट, तलावाचा जे पावसाचं पाणी साठणार त्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करतो, त्याचा फायदा आपल्याला होतोय. पावसाचं पाणी वाहत जाऊन समुद्रात वेळला ना, त्याचा काहीच उपयोग होत नाही. दुसरा फायदा, तलावाचा पाझरलेले झरे जे असतात ना हे या धान्य कोठाच्या खालून जातात, त्याला कोल्ड स्टोरेजचं काम करतं. जसं तुम्ही घरामध्ये फ्रीजचा उपयोग करता ना, तसंच धान्य कोठाला थंड ठेवण्यासाठी तलाव आणि धान्य कोठाच्या आजूबाजूला असतात ते कोल्ड स्टोरेजचं थंड ठेवण्याचं काम करतं. शिवाय तलावाचा पाझरलेले झरे या आजूबाजूच्या विहिरीला जाऊन मिळतात, म्हणजे विहिरीला बारकाई पाणी झाला म्हणून मुद्दाम तलाव हे प्रत्येक किल्ल्यावरती बांधला जायचा. आणि तो 350 वर्षापूर्वीचा आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तुम्हाला प्लॅन दिसतोय. एका क्युबिक मीटर मध्ये आपण 1000 लिटर पाणी साठवतो. 50 तलाव आहे, आपण 35 लाख लिटर पाणी साठवू शकतो. या किल्ल्याचं एक सर्वात महत्वाची माहिती तुम्हाला सांगताय, याला विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य म्हणतात. अनेक इतिहासकारांनी याच्यावर पुस्तकं लिहिली आहे. तुम्ही युट्यूब वरती जाऊन भटकंतीची साईट ओपन करू शकता. एक भटकंती साईट ओपन केल्यानंतर त्यात तुम्हाला विजयदुर्ग एपिसोड काढा, त्यात त्यांनी आपल्या किल्ल्याची पूर्ण माहिती दिली, पॉईंट दाखवले आणि शेवटची 5 मिनिटं त्यांनी ती पाण्याखालची भिंत पण दाखवली. या किल्ल्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्पना केली होती आणि सर्क्युलर कानून जे आपल्याला अस्तित्वात आले आहे. आपला जो समुद्र आहे ना पाठचा, या समुद्राच्या आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये भिंत बांधली, मुद्दाम बांधलेली भिंत आहे. भिंत पाण्याच्या आतमध्ये समुद्राच्या तटबंदी बांधली आहे. हे का बांधले तर लक्षात ठेवायचं, शत्रूंची जहाज म्हणजे डच, पोर्तुगीज आणि इंग्रज यांची जहाज ही खालून अशी 20 सेंटची असायची, म्हणजे त्यांचा निम्म्याहून आणि भाग उडी असल्यामुळे पाण्याखाली जायचा. तेव्हा जेव्हा ते मोठा प्रवास समुद्रात करायचे ना तेव्हा त्याचा स्पीड भेटायचं, ते खूप स्पीड गतीने आपला अंतर क्रॉस करायचे. पण मराठ्यांची आपली मराठ्यांची जहाज जी होती ना ही आकाराला त्यांच्या एवढी छोटी आहे, पण आपल्या जहाजांचा खालून तव्यासारखा असायचा, फ्लॅट असायचा. आपल्याला त्यांच्यावर स्पीड भेटत नाही, पण आपली जहाज ठराविक उंचीच्या आतमध्ये कमी पातळीचं आपली जहाज आपण पोहोचवू शकतो. आता यात काय व्हायचं, त्यांना जर समजा किल्ला जिंकायचा हा विजयदुर्ग, तर त्यांना कुठे यावं लागणार, आपण चौकीचे बळ बसलेले होते ना एंट्रीला, त्या खाडीमध्ये यावं लागलं. खाडीमध्ये काय यावं लागतं, पाटूनचा किल्ला जिंकू शकत नाही, ते पाटून पण समुद्र आहे. याचं कारण म्हणजे पाठच्या समुद्रावरती लाटा चालतात, रोलिंग लाटात, लाटेमुळे जहाज स्थिर राहत नाही, तो आपल्या गोळ्याचा टार्गेट तटबंदीवर किंवा कुठेही पॉईंटवर करू शकत नाही, कारण ते जहाज अस्थिर राहणार. दुसरी गोष्ट, तटबंदीच्या बाहेर पाणी जे आहे यात शिवाजी महाराजांच्या काळात मोठमोठ्या दगडी टाकलेल्या आहेत किंवा नॅचरल स्टोन मोठमोठे आहेत, जेणेकरून काय होते समुद्राच्या लाटांची गती कमी होते आणि तटबंदी आपल्या वर्षानुवर्ष मजबूत राहते. जसं आता मुंबईमध्ये गेला तर त्याला बीचवरती तुम्हाला ते पेट्रोपाईट टाकलेलं आहे बरेच, जेणेकरून ते लाटांची स्पीड कमी होते. तसं ती लाटांची स्पीड कमी करते, तटबंदी मजबूत करते. प्लस फायदा काय आहे की त्यांची जहाज 20 सेंटची असल्यामुळे ती जहाज जर या तटबंदीला लागायला गेली तर ती दगडाला अडक
रंगणार, आपटणार, फुटणार, आपल्या तोफांचे पण जे जहाजावर जाणार, बंदुकीची फायरिंग होणार, त्याच्यामुळे त्यांचं एकूण किल्ला जिंकणं कठीण आहे, त्याचं नुकसान होत आहे. म्हणून ते खालीच्या स्थिर पाण्यामध्ये जाणार समोरच्या भागात, तेव्हा ते किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करणार. पण जेव्हा यांची जहाज या खाडीच्या आतमध्ये एंट्री करणार ना, तेव्हा ते भिंत त्या खाडीच्या मुखावरतून बांधेल, जेणेकरून जहाज एंट्री करणार तेव्हा ती जहाज त्या भिंतीला आपटणार आणि त्यांची जहाज फुटणार. आता आपला खाडी भाग आहे ना, खाडी भाग असल्यामुळे या खाडीमध्ये चिखल गाळ भरपूर आहे. अजून पण त्या काळातल्या कुठलेल्या जहाजांचे तुकडे अवशेष त्या तटबंदीच्या बाजूला तुम्हाला आहेत. अनेक विकृती असं यांचं म्हणणं असं होतं की ही मानव निर्मित भिंत नाही, ही नैसर्गिक भिंत आहे. म्हणजे हजारो वर्षापूर्वी हालचालची भिंत तयार झाली. म्हणजे ह्या वादावरती बंधनासाठी गोव्यातली डोना पावला नावाची एक समुद्र संशोधन संस्था आहे, ज्यांनी आपल्या श्री कृष्णाच्या द्वारकेचा शोध घेतला. त्या डोना पावलाने येऊन पाणबुडी घेऊन भिंतीने शोध घेतला आणि त्याच्यावर ते कोरल वनस्पतीचं कार्बन डेटिंग केलं आणि शिकागो करण्याची भिंत जी आहे 350-400 वर्षापूर्वी बांधली गेली. 400 वर्षापूर्वी समुद्रावरती बांधकाम करणारं मराठ्यांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. शत्रूची जमात असली पाहिजे म्हणून त्यांनी ही पाण्याखालची भिंत बांधली. हे आपल्या विजयनगर किल्ल्यात समजते आहे. मेरिटाईम बोर्डचे एक अधिकारी होते, ते जेव्हा पोर्तुगालला गेले होते तेव्हा पोर्तुगालला गेले असता इंग्रजांनी पोर्तुगीजला पत्र पाठवले गेले. ती पत्र त्यांना भेटली. इंग्रजांच्या पत्रात त्यांनी असा उल्लेख केलाय की विजयदुर्गच्या पाण्याखाली अशा काही हालचाली होत आहेत त्या आमच्या जहाज अकस्मात तिकडे खूप आहे, त्याला ते हॉरर किंवा ब्लॅक मॅजिक वाटायचं. पण जेव्हा ते परत भारतात आले तेव्हा 1989 साली त्या मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी परत शोध घेतला, त्याला पण ते पाण्याखालची सापडली. असं हे आपल्या विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य आहे. पाण्याखालची भिंत ही 400 मीटर लांब आहे, 15 फूट उंच आहे आणि 22 फूट रुंद आहे. अशी ती मजबूत तटबंदी अजून पण आपल्या पाण्याच्या खाली उभी आहे. तुम्हाला ती तोफ जी आहे ना, ती बांगडी तोफेचा प्रकार आहे. मराठी बघितला तो आपल्या किल्ल्यावरती एकूण 4 तोफा आहेत. त्याचं कारण म्हणजे काय की जेव्हा इंग्रजांनी आपला किल्ला जिंकला तेव्हा तो लुटला होता. त्या लुटण्यातला 1,500 किलो सोनं, 278 तोफा, 10 लाखाचा खजाना, म्हणजे एवढ्या सगळ्या मौल्यवान वस्तू ह्या इंग्रजीतून घेऊन गेले होते. त्यामुळे आपल्या किल्ल्यावरती अजिबात तुम्हाला काय असं संपर्क किंवा आणखी काय तुम्हाला. दुसरी गोष्ट आपल्या मुलांमध्ये आणखी शंका असते, लक्षात ठेवा. तुम्ही काय म्हणा सगळ्या आमचे किल्ले सगळे पडलेले आहेत, समजलं ना. आम्ही युट्यूबवरती बघतो किंवा टीव्हीवरती बघतो, राजस्थानमध्ये किल्ले लद्दाखमध्ये शिकलेले आहेत. तुम्ही बघत असाल करा तिकडे असं तसं आहे. पण त्यांचाही आपला इतिहास मराठ्यांचा वेगळा आहे. इंग्रजांनी भारताचा जेव्हा इतिहास दिला तर इंग्रज काय बोलले माहितीये का, आम्ही भारत जिंकलाय तो मुघलांकडनं किंवा राजपुतांकडनं जिंकला नाही, भारत जिंकलाय मराठ्यांकडनं. आणि मराठ्यांचा जीव हा त्यांच्या गड किल्ल्यांच्यात आहे. जर गड किल्ले चालूच राहिले तर शिवाजी महाराजांची प्रेरणा त्यांना भेटत राहणार. म्हणून त्यांनी आपले किल्ले लुटले, जिंकले आणि लुटल्यानंतर जाळून करून टाकले. म्हणून तुम्हाला आपल्या किल्ल्यांची हालत दुरावस्था अशी दिसते, कारण इंग्रजांनी आपले किल्ले जाळून करून टाकले होते. त्याला राग होता. आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते, फ्रीडम फायटर, हे स्वातंत्र्य सैनिक घेऊन किल्ल्यांचा आश्रय घ्यायचे, किल्ल्यांवरती लपून बसायचे. हा त्याला राग होता, म्हणून त्याने आपले किल्ले सगळे जाळून करून टाकले होते. आणि राजस्थानमध्ये किल्ले तुम्हाला का टिकलेले दिसत आहेत, कारण एक महाराणा प्रताप आणि दुर्गा होते, राजा जयवंतसिंग राठोड हे राजपूत सोडल्यास बाकीच्या अकबरासमोर सरेंडर केलं होतं. म्हणजे औरंगजेब जो म्हणतो ना आपण, त्याच्या बंधुबासमोर सरेंडर केलं होतं. आपल्या मुलींचे लग्न मुलांची नाव मुली, इंग्रजांची पण त्यांनी रोटी बेटीचे व्यवहार केले, म्हणून त्यांचे किल्ले टिकले आहेत. त्यांच्या किल्ल्यावर तुम्ही गेला तर तुम्हाला रंगरंगोटी नक्षी का दिसते, बरोबर ना. कारण तिकडे युद्धच नाही झाली, त्यांच्याकडे वेळच वेळ होता, विलासी राजा होते, त्यांनी आपला पूर्ण वेळ रंगरंगोटी नक्षी कामाला घालवला. शिवाजी महाराजांचं आयुष्य किती दिवसांचं आहे माहितीये का, 18,000 दिवसांचं शिवाजी महाराजांचं आयुष्य आहे. शिवाजी महाराज 18,000 दिवस जगले. या 18,000 दिवसात 6,000 दिवस तुमच्यासारखे बालपणात गेले, 6,000 दिवस बालपणात गेले. पुढच्या 12,000 दिवसात शिवाजी महाराजांनी आपल्यावर आलेल्या अनेक संकटांना सामोरे गेले आहेत. शत्रूच्या आक्रमणांना उत्तर दिले आहेत, स्वतः शत्रूवरती अटॅक केलाय, शत्रूच्या गोष्टात सापडले, वेळात सापडले आणि त्यातून शिवाजी महाराजांनी 300हून अधिक किल्ले बांधले, बरोबर ना. म्हणून शिवाजी महाराजांची पूर्ण वेळ हा त्याग गेला असल्यामुळे शिवाजी महाराजांनी कधी रंगरंगोटी नक्षीकाम याला भर दिला नाही, फक्त मजबूतीला भर दिला होता. मराठ्यांच्या किल्ल्यावर रंगरंगोटी नक्षीकाम या दिवसात काही दिसत नाही.
आपण ठरवलं तर आपण 50 वर्षाच्या वेळ आहे तुमच्याकडे हुशार दिला तर करू शकेल, पण 50 वर्षाच्या आयुष्य आपल्याला होत होतं आपण घर बांधू शकत नाही किंवा 50 वर्षाच्या आयुष्य आपण आपल्याला होत आपण करू शकत नाही. शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी बांधून ठेवले. ओके, आपल्याकडे कुठल्याही किल्ल्यावर गेला तर साफसफाई ठेवायची, प्लास्टिकची बॉटल टाकायची नाही, समजलं ना, कचरा करायचा नाही. जर कोण करत आपण सांगायचं डस्टबिन मध्ये कचरा टाकावा, लक्षात ठेवायचा सगळं. हा, प्रश्नाचा विचारणार मी तुम्हाला, या किल्ल्याचे किल्लेदार कोणते सांगा. त्यातला 6 मुलग्यातला तुळाजी आंगणे हा मुलगा खूप पराक्रमी मुलगा होता आणि 1756 या तुळाजी आंगणेला हरवण्यासाठी इंग्रजांनी नानासाहेब पेशव्यांची 6ची बोलणी गेली होती आणि त्या 6ला मंदिर देऊन नानासाहेब पेशव्यांनी 10,000ची फौज पाठवून इंग्रजांना या किल्ल्यावरती मदत केली होती. त्या तुळाजी आंगणेला पराभव झाला होता. हे तुळाजी आंगणे असं म्हणतात की आपल्या वडिलांपेक्षाही नानाजींपेक्षाही 10 पटीने पराक्रमी हे तुळाजी आंगणे व्यक्ती होती. 17व्या शतकात जगाची जी बेस्ट आयडियल लागली गेली, 17व्या शतकात जगाची जी सर्वोत्कृष्ट नाविक यादी लागली गेली, यात तुळाजी आंगणेला जगाने 1 नंबर चालू झाले. म्हणजे एवढा पराक्रमी आयडियल आहे. ह्याला इंग्रज पोर्तुगीज समुद्री हायड्रा म्हणायचे, समुद्री ड्रॅगन, जो एकाने जहाज करून टाकते. काळोजी आंगण्याचं काम मराठ्यांचं नौदल मुंबई ते चेन्नई या अरबी समुद्रात दिसतंय, पण तुळाजी आंगण्याचं काम संपूर्ण हिंदुस्थानाच्या गोष्टी मराठ्यांच्या नौदलाचं त्यांच्यावर होतं. एवढं तुळाजी आंगणे पराक्रमी आहे. गोपोर साठी गोपोर जे आज आपण आपल्याला मागवतोय ते गोपोर साठी तो तुळाजीने 17व्या शतकात विजयदुर्गावरती बांधले. एवढे तुळाजी आंगणे हे पराक्रमी होते. तुळाजी आंगणे जेव्हा इथे हरले बाकीचा आपला इंग्रजांना त्यावेळी इंग्रजांनी मोठी गोष्टी आहे असं म्हणतात की ही इतिहासाची नानासाहेब पेशव्यांची सर्वात मोठी कृती आहे. तुळाजी आंगणेचा पराभव करण्याची इंग्रजांनी यामुळे मराठ्यांचं संपूर्ण नौदल उद्भव झालं. आपलं नौदल त्यावेळी 1756 संपूर्ण उद्भव झालं. त्याला सर्व जबाबदार नानासाहेब पेशवे. हा जेव्हा किल्ला इंग्रजांनी जिंकला तेव्हा मुंबईच्या किल्ल्यावरती इंग्रजांनी 21 तोफांची सलामी दिली. दुसरी गोष्ट, इतिहासकार असं म्हणतात की जेव्हा विजयदुर्ग किल्ला जिंकला इंग्रजांनी त्यावेळेस भारताचे दरवाजे इंग्रजांसाठी खुले झाले. जर आंध्रांचं नौदल समुद्रावरती असतं, आपलं मराठ्यांचा आरमार असतं समुद्रावरती, तर इंग्रज कधी भारत जिंकू शकले नसते. हे आपली शोकांतिक आहे की आपापची वार्ताला फायदा इंग्रजांनी उठवला आणि मराठ्यांचं संपूर्ण नौदल हे पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. आता असताना आपण अशी बोललो होतो मी, मुख्य प्रवेशद्वार गोमुख बांधणीचं असतं, बरोबर ना. महाराजांच्या किल्ल्याची 4 वैशिष्ट्ये, पायथ्याला मारुती मंदिर, शिवलिंग, भवानी मातेचं मंदिर आणि मुख्य प्रवेशद्वाराची बांधणी गोमुख स्वरूपाची असते. आता ही अशीच बांधणी का करतात की हत्ती जरी आला तरी दरवाजे कशाने फोडायचे, दरवाजे हत्तीने फोडायचे, बरोबर ना. जो दरवाजावर जोरात हत्ती येऊन धडक द्यायचा, दरवाजा फुटायचा. मग त्यावेळी हत्तीने दरवाजा फुटता कामा नये यासाठी गोमुखाला नेहमी सडन असते आणि अचानक टर्न असतो. आपण बघा मुख्य प्रवेशद्वार चढलो आणि त्याला अचानक असा वळण होतं, बरोबर ना. त्याच्यामुळे हत्ती धावू शकत नाही आणि धावला तर या टर्नवर त्याचा स्पीड कमी होतो. शिवाय दरवाजाला लोखंडी चुका किंवा पॉइंटेड सुळे असायचे, म्हणजे डोक्याला लागला की हत्ती परत पाठी जातो. आपल्या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या खोऱ्यातला हत्तीसारखा मोठा प्राणी येत नाही म्हणून ते लोक लाकडी ओंडका आणायचे, लांब लचक ओंडका दरवाजावर जाऊन आपटायचे. पण लांब लचक ओंडका या टर्नवरती वळू शकत नाही, दरवाजा फोडू शकत नाही. तोफेचा गोळा जसं भिंतीवरती मारलेला दाखवलं तुम्हाला मगाशी, तसंच त्याने दरवाजावर मारण्याचा प्रयत्न केलाय. आता जाताना बघा डाव्या बाजूच्या भिंतीवरती दरवाजाच्या तुम्हाला पांढरे पांढरे धब्बे दिसत आहेत. शेवटचे गोळे जे आले आहेत ना हे त्या भिंतीवर पडले, तरी दरवाजाला डायरेक्ट तोफेचा गोळा लागला नव्हता. चौथं सर्वात महत्वाचं कारण, जगातल्या 100% माणसात 80% माणसं ही राईट हँड असतात. आता तुमच्यातले किती जण डावकुरे आहेत, लेफ्ट हँड कोण कोण आहेत? 1 2 3. तू डावकुरा आहेस? हात वरती डाव्या हाताने कोण लिहितं? हा, हे बघा एवढ्या मुलात फक्त 2 2 4 5 6 7 8 हा एवढ्या मुलात 7-8 मुलं आहेत, 30 डावकुरी आहेत, बरोबर ना. मग हे डावकुरी माणसं जेव्हा शत्रू वरती येणार त्याच्या उजव्याला तलवार असणार, बरोबर ना. तो ताकदीने वार करताना बाबा इकडे
ताकदीने वार करताना कसा करणार तो, असा करणार. ही भिंत त्या टर्नमुळे बाहेर आली आहे, जास्तीत जास्त वार त्या भिंतीवर जात आहे. आपला मावळा जेव्हा बाहेर पडणार त्याचा हात असा असणार, तो वार करताना असे करतोय. ही भिंत बाहेर जाते बघा, तेव्हा शत्रूचे वार भिंतीवर जातात, पूर्ण होत नाहीत. मावळ्याचे वार मात्र शत्रूवरती पूर्ण होत आहेत. हा एक मोठा फायदा आहे. दुसरी गोष्ट, ह्या जेव्हा शत्रू काय करतोय तुझं टार्गेट काय असतं, एक तर किल्ल्याची तटबंदी फोडणं, त्याला भगदाड पाडणं आणि फौज आतमध्ये घुसवणं, हे पहिलं टार्गेट आहे. दुसरं टार्गेट आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार काहीही करून ओपन करा आणि आपली फौज आतमध्ये घुसवा. जेव्हा शत्रू या मुख्य प्रवेशद्वार येणार त्या उंच या पाचच्या भिंतींवर मोठे मोठे दगडे जमा केलेले असायचे. शत्रू खाली आल्या की वरून तुम्ही दगडी शाळा टाकताय. तो जेव्हा समोरासमोर येतो तेव्हा त्याला दरवाजा दिसला, बरोबर ना. तुम्हाला पण आता जेव्हा किल्ल्याच्या दरवाजाच्या समोरासमोर आला तेव्हा तुम्हाला दरवाजा दिसतोय, बरोबर ना. मग जेव्हा समोर येणार ना तेव्हा तुमची पाठ होते. मगाशी आपण ज्या बुरुजावरती गेलो होतो, खूबलडा बुरुजावरती, त्या बुरुजावर ना इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही धनुष्यबाण बंदुकीने मारू शकता. हा एक मोठा फायदा आहे. शत्रूची आपण दुजा मनस्थिती तयार करतोय, शत्रू माघार घेतोय किंवा त्याचं मोठं तिकडे नुकसान होत आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा गोमुख बांधणीचा तुम्हाला केलेला दिसतो. म्हणून महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती गोमुख दरवाजे असतात. हे आपल्या किल्ल्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. या आता जेव्हा आपण गिरी आहेत रामेश्वर मंदिर, म्हणजे रामेश्वर गाव, जुनं गिरी गाव. आता तर रामेश्वर गाव रामेश्वर मंदिर. सुंदर असं रामेश्वर मंदिर.
आणि ही पुरातन अशी चित्र आहे. आता आपण सभोवताली फिरतोय मंदिराच्या आणि संपूर्ण अशी भित्तिचित्र आहेत सुंदर. आणि अशी आता क्वचितच आढळतात, म्हणजे मला वाटतं एकमेव असतील कदाचित पुरातन भित्तिचित्र आहे. या भित्तिचित्रामध्ये अनेक छोटे छोटे रामायण महाभारत असे ऐतिहासिक प्रसंग आहेत. जुनी कला बघतोय आपण आणि या कलेमुळेच हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे अशी आपण दुर्मिळ गोष्ट बघतो जी आता कदाचितच कुठेतरी अस्तित्वात असेल, पण ह्या मंदिरामध्ये अजूनही तशीच आहे. श्रीदेव रामेश्वर गिरी, म्हणजे आता तर रामेश्वर गाव गिरी आहे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि अप्रतिम असं संपूर्ण इकडचा सभोवतालचा तटबंदी आहे. बघ सुंदर. पीएमश्री जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नंबर 1 यांची या चालू शैक्षणिक वर्षातली ही आज दुसरी शैक्षणिक सहल आम्ही आयोजित करण्यात आली होती. खरं तर पीएमश्री या योजनेअंतर्गत म्हणजेच प्रधानमंत्री रायझिंग स्कूल ऑफ इंडिया या योजनेअंतर्गत आपल्या शाळेची निवड ही गतवर्षी झालेली आहे. आणि दरवर्षी या योजनेतून जो काही निधी किंवा जो प्रोग्राम आम्हाला शैक्षणिक वर्षासाठी दिलेला असतो त्याच्यातून फील्ड व्हिजिट या सत्राखाली ही शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी आम्ही विजयदुर्ग हे ऐतिहासिक ठिकाण निवडलं आणि आमच्या सर्व 1ली ते 5वीच्या मुलांना या विजयदुर्ग या ठिकाणी आम्ही आपल्या एसटी महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षक वर्ग आणि शाळा व्यवस्थापनचे सर्व सदस्य यांच्या मार्फत आम्ही तिथे त्यांना मुलांना घेऊन गेलो. तिथलं तिथल्या ज्या मार्गदर्शक व्यक्ती होत्या यांच्याकडून सखोल अशी माहिती विजयदुर्ग किल्ल्याविषयी मुलांना मिळेल आणि त्याच्यातून केवळ फक्त ऐतिहासिकच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा तिथला जे बांधकाम आहे त्याच्यातलं स्थापत्य शास्त्राचं जे काही कलाकुसर आहे या सगळ्या गोष्टींचं ज्ञान या मुलांना कसं उपलब्ध होईल यासाठी आम्ही विशेषतः प्रयत्न केले आणि आमची ही सहल आज खरं तर यशस्वी झाली. आज आपण जिथे थांबलोय ते वाटेतच लागणार आणि या विजयदुर्गचाच एक भाग असलेलं गिरिये हे जे गाव आहे या गिरिये गावातील रामेश्वर मंदिर ते देखील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. अशा ठिकाणी रामेश्वराचं दर्शन घेऊन या सहलीची सांगता आम्ही करतोय आणि पुन्हा घरी जाण्यासाठी निघतोय. धन्यवाद.